जे शेतकरी प्रतिनिधी म्हणून जर वरिष्ठांनी मला संधी दिली तर निश्चितच मी त्यांचा प्रयत्न पूर्ण करेन. तुमचे आता प्रयत्न सुरूच आहे ना, म्हणजे जसं की धामणगाव विधानसभा क्षेत्र म्हणजे तुम्ही बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि तुमची एक चर्चा आहे का धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट चेतन परडके शेतकऱ्याच्या हितासाठी उभे राहणार आहे, काय सांगा? शेतीचे प्रश्न मी आधीच सांगितले, शेतीचे प्रश्न खूप वर्षाचे प्रलंबित आहेत आणि आम्ही जे सोंग पाहतो प्रत्येक राजकीय पक्षाचं, आम्ही सर्वच राजकीय पक्ष पूर्ण चुकलेलो आहोत. आम्ही नेहमी त्याच्या डोंगरे उचलाचा धंदा करणार नाही. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या शेतकरी अनेक अडचणीमध्ये आहे. अनेक अडचणीमध्ये शेतकरी असताना या ठिकाणी चक्क आपण बघू शकतो का शेतकरी हक्क परिषदचा कार्यक्रम हा चांदूर रेल्वे शहरामध्ये म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे शहरामध्ये आयोजित केला होता आणि हा आयोजित केला असता शेतकऱ्यांचे अनेक समस्या निर्माण झाले असता आणि जे सरकार आहे ते सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्या सरकार दुर्लक्ष करता याकरिता या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले राजुरा क्षेत्रातले सलग 3 डाव असलेले आमदार चटक साहेब आपल्यासोबत आहे, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. काय सांगा ना, आज शेतकऱ्यांची दुधावस्था झालेली आहे, काय सांगा तुम्ही याच्याबद्दल? नाही, एक आहे जसं कबीरानी म्हटलं होतं, चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. उत्तर कबीरानीच दिलं होतं, चिंता बगर चतुराई, दुःख बगर शरीर नाही. आज शेतकरी सगळ्या परीने अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे, ढगफुटीच्या पावसामुळे, महापुरामुळे आणि अशा परिस्थितीत त्यांचं जे आर्थिक अनुदान द्यायचं होतं ते मागच्या वर्षीचं 50% शेतकऱ्यांचं अजून मिळालं नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे पहिली 1.5 लाखाची, नंतरची 2 लाखाची आणि त्यावेळेला सरकारने सांगितलं होतं 2 लाख तुम्ही भरा, वरचे आम्ही भरू. आणि जे शेतकरी 16, 17, 17, 18, 18, 19 या 3 वर्षात घेतील भरतील अशा रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 परत देऊ. ते 67% शेतकऱ्यांचे अजून देणे बाकी आहे. दुसऱ्या बाजूला जे म्हणून श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे 3-3 महिने पैसे येत नाही. कारण आपण शेतकरी संदर्भात बोलूया ना. नाही, शेतकरी संदर्भातलं आहे. म्हणजेच आज शेतकऱ्यांची ही देणी दिली नाही तुम्ही, अशा परिस्थितीमध्ये पुढचं अजून पूर आला मराठवाड्यात तर पूर्णपणे सगळ्या जिल्ह्यामध्ये परेशानी आहे आणि त्याला अशा परिस्थितीमध्ये बुडत्याला काळीचा आधार म्हणून अनुदान देण्याची सोय आहे. मागच्या वर्षीचं अर्ध सीझन संपलं तरी दिलं नाही, नव्याचं अजून द्यायला अजून आर्थिक वर्ष एक जाणार आहे आणि 46,000 कोटी रुपयाचा बोजा तुम्ही मान्य केला आहे. कोणासाठी तर लाडकी बहीण लाडका भावासाठी आणि 68 योजना या सरकारने राबवलेल्या आहेत. शेतकऱ्यासाठी जे योजना, कुठली योजना राबवली आहे का या सरकारने? शेतकऱ्यांसाठी जुन्याची योजना आहे त्याचंच परिपूर्ण कंप्लायन्स झालं नाही. DGR यांच्याच काही पीक विमा वगैरे काही शेतकऱ्यांना मिळाला, काही शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणते, काय सांग? पीक विमा मिळाला नाही म्हणून आम्ही कृषी संचालनालयावर मोर्चा काढला की बा हे पैसे तातडीने देण्यात यावं. जे काही पीक कंपन्याला सरकारने पैसे भरले त्या लठ्ठ झाल्या, पण आमचं पाठीला पोट लागलेलं कमी झालं नाही, तेही पैसे मिळाले. हे सगळं शेतकऱ्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे म्हणून जाणीव व्हावी, जागरण व्हावं, प्रबोधन व्हावं म्हणून आजच्या मेळाव्याचं आयोजन होतं. शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून आपण मानतो, त्यांना गणल्या गेलेला आहे शेतकरी देशाचा पोशिंदा आहे म्हणून, पण शेतकऱ्याकडेच का दुर्लक्ष होते? शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होतं याच्यासाठी की आमचे नेते म्हणायचे शेतकरी हे बटाट्याचं पोत आहे. म्हणजे एकदा बुच्ची काढली सोडलं तर बरोबर पळत जाते. कारण तो जातीमध्ये, धर्मामध्ये, लहान मोठ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या पिकांमध्ये विभागला गेला आहे आणि आजपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचा वापर, जसं विठ्ठल वाघ म्हणतात, आम्ही मेंढरं यावं कोणी हाकलावं, 5 वर्षानं होते आमच्या बोली चाली लावं, अशा तऱ्हेने सगळ्यांनी वापर केला, सगळ्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्ष सत्तेत आल्याबरोबर तेवढं सोडून बोल म्हणायला लागले. म्हणून शेतकऱ्यांवरती हा अन्याय सतत चालू आहे आणि 12 वर्षापासून एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी गेल्या 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून सक्तीच्या जप्तीच्या वसुलीच्या नोटीस आल्यावर समाजातला जाईल, सोयऱ्यातला जाईल, शेजाऱ्यात जाईल, मेरकऱ्यात जाईल म्हणून आत्महत्या केल्या आहे. हे आत्महत्याचं सत्र अजून थांबलं नाही आणि सरकार ते गेलं, हे आलं, पुन्हा 2.5 वर्ष ते आणि यातलेच अर्धे माणसं पहिल्या सरकारातले इकडे आहे आणि रोजगार हमी, काम कमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, हा प्रक्रियाचा योग. तुम्ही कुठल्या विधानसभामध्ये समजा आमदार होते सलग 3 डाव? मी राजुरा मतदारसंघातून होतो. आणि कुठल्या तिकीटवर होते? मी पहिल्यांदा
जनता दलाच्या तिकिटावर होतो. खुली व्यवस्था आल्यानंतर आम्ही आमचा खुली अर्थव्यवस्था आणि व्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर सी राजगोपालाचारीचा स्वतंत्र पार्टी याचं आम्ही पुनरुज्जीवन केलं. स्वतंत्र भारत पार्टी काढली आणि मी 2 वर्ष स्वतंत्र भारत पार्टीवर आमदार होतो आणि 96-97चा उत्कृष्ट संसदपटू हा अवॉर्ड विनर आहे. आणि नंतर मग तुम्ही सलग 3दा आमदार म्हणते निवडून आले आहे म्हणते ना. हो, तुम्ही मग जनता दल ह्या पक्षावर आले आहे का? दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला स्वतंत्र भारत पक्षावर आमच्या पक्षावर आलो. शेतकरी संघटनेवर शेतकरी संघटना पक्ष नाही, हा दबाव जसं आता स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेने तयार केलेला पक्ष आहे. त्या पक्षावर 2दा आलो. जसं आता ॲडव्होकेट परडके साहेब धामणगाव विधानसभामध्ये उभे राहणार आहे, त्यांचं शेतकरी संघटनेच्या बॅनर खालीच ते उभे राहणार ना? नाही, शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे पुरोगामी परिवर्तन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते असं राहणार आहे. म्हणजे शेतकरी संघटनेचा फक्त सिम्बॉल राहणार आहे. शेतकरी संघटनेचा सिम्बॉल राहील. ती पॉलिटिकल पार्टी नाही, तो दबाव गट आहे, लढणारी संघटना आहे. पक्ष आमचा आहे तो स्वतंत्र भारत. आम्ही आघाडीत आहोत ते परिवर्तन आघाडी आणि म्हणून परिवर्तन आघाडीच्या पाठिंब्याने शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने ते स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार असतील. तुम्हाला कोणी कोणी पाठिंबा झाला तसं काही महाविकास आघाडी महायुतीला? आताच्या घडीला या परिवर्तन आघाडीमध्ये स्वतंत्र भारत आहे, दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी पक्ष आहे, तिसऱ्या बाजूला BRSनी महाराष्ट्रात केलेला MRS आहे, चौथ्या बाजूला महाराष्ट्र विकास आघाडी आहे अण्णाराव पाटलांची, पाचव्या बाजूला विदर्भाद्यांचा जय विदर्भ पार्टी आहे आणि याला आणि राजू शेट्टी पण शेतकरी काम करते. ते त्यांची स्वाभिमानी पक्ष म्हटलं तर त्यांचा स्वाभिमानी पक्ष आहे, आमचा स्वतंत्र भारत आहे आणि याला शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. म्हणजे येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट परडके साहेब आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांची उमेदवारी पक्की झालेली आहे असे माजी आमदार वामनराव चटप यांनीसुद्धा आपल्याला सांगितलेले आहे. तर आपल्यासोबत धामणगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार चेतनभाऊ परडके आहे. चेतनभाऊ, काय सांगाल, तुमची आज उमेदवारी घोषित केलेली आहे माजी आमदार चटप साहेबांनी? उमेदवारी घोषित म्हणून म्हणजे ॲक्च्युली विषय असा आहे की शेती प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षाचं आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोंग पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे विधानसभा क्षेत्रात किंवा विधानसभेमध्ये प्रभावीपणे आपली बाजू मांडता आली पाहिजे. शेतकरी प्रतिनिधी म्हणून जर वरिष्ठांनी मला संधी दिली तर निश्चितच मी त्यांचा प्रयत्न पूर्ण करतो. तुमचे आता प्रयत्न सुरूच आहे ना, म्हणजे जसं की धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक तुम्ही बोर्डसुद्धा लावलेला आहे आणि तुमची एक चर्चा आहे का धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट चेतन परडके शेतकऱ्याच्या हितासाठी उभे राहणार आहे, काय सांगाल? शेतीचे प्रश्न मी आधीच सांगितले, शेतीचे प्रश्न खूप वर्षाचे प्रलंबित आहेत आणि आम्ही जे सोंग पाहतो प्रत्येक राजकीय पक्षाचं, आम्ही सर्वच राजकीय पक्ष पुजून चुकलेलो आहोत. आम्ही नेहमी त्यांचे धोंगडे उचलाचा धंदा करणार नाहीत. आताच्या आमदारांना धड पीक विम्यावर बोलता येत नाहीत, त्यांना पीक कर्जाचा विषय माहीत नाही आहेत, MSPचा विषय त्यांना कळत नाहीत. आजही 4892 रुपये MSP असताना अजूनही नाफेडनी खरेदी सुरू केलेली नाही आहे. 90 दिवसात नाफेड खरेदी सुरू करणार आहे. नुकतंच आम्हाला परवाच्या दिवशी माहीत पडलेलं आहे की MP राज्याने 5739 रुपयाचा हमीभावाची घोषणा केलेली आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात अजून काहीही चर्चा झालेली नाही आहे. याचा असंतोष म्हणून वरिष्ठांनी जर मला आदेश दिले तर निश्चितच मी त्या अनुषंगाने आपला उमेदवार. म्हणजे तुमची तयारी पूर्ण झालेली आहे? तयारी पूर्ण विधानसभा. हो, माझी तयारी पूर्ण झाली वरिष्ठांच्या आदेशानुसार. नक्कीच वरिष्ठांचा जेव्हा आदेश येईल त्यावेळेस ॲडव्होकेट चेतनभाऊ परडके धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये दमदारपणे उडी घेणार आहे आणि दमदारपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक त्यांनी निश्चयसुद्धा केलेला आहे. तर बघत राहा MB न्यूज. MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.